प्रचाराने पुढच्या कार्यासाठी? कसं आहे की ही निवडणूक तब्बल 11 वर्षानंतर त्या ठिकाणी येत आहे. लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. 25 वर्षाच्या कालखंडामध्ये सुधाकर सोनवणे यांनी या ठिकाणी केलेल्या विकास कामं आणि या विकास कामांमध्ये असलेलं सातत्य, त्याच्यामध्ये पडलेला हा 5 वर्षाचा जो गॅप आहे तो, आणि त्याच्यामुळे बरीचशी कामं लोकांच्या मनामध्ये असुरक्षितची भावना हे सगळं निर्माण होतं. आणि अशा अवस्थेतही आपण या विभागाचा जो विकास आहे, या विकासाच्या ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यामध्ये कुठेही खंड पडू दिला नाही. आणि त्याच्यामुळेच लोकांच्या मनात उत्सुकता आहे की कधी एकदाची निवडणूक होते आणि प्रभाग 6 मधील 4चे 4 उमेदवार, हा अख्खा पॅनल भारी बहुमताने नोव्हेंबरमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारच्या त्याने तो निवडून घेण्यासाठी लोक प्रयत्नशील आहेत. आणि ही निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे, जनतेच्या विकासाची निवडणूक आहे. त्यामुळे आपल्याला काही फारसं टेन्शन याच्यामध्ये वाटत नाही. सर, आज कुठेतरी पॅनलमुळे अजून देखील जनता अजून देखील प्रमाणात आहे की वोट कसं करायचं, मतदान कसं करायचं, हे अजूनपर्यंत जनजागृती जनतेपर्यंत गेलेली नाहीये. तर याबद्दल काय आव्हान द्याल? नाही, कसं आहे की ही मेट्रो सिटी आहे, प्लॅन सिटी आहे, स्मार्ट सिटी आहे. आणि अशा याच्यामध्ये आपण असा प्रश्नच विचारू शकत नाही की लोकांमध्ये संभ्रम आहे. लोकांमध्ये काहीच संभ्रम नाहीये. लोकांमध्ये स्पष्टपणे माहीत आहे लोकांना की एक पॅनल आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन आणू पाहतायत की एक मत आम्हाला द्या, 3 मतं त्यांना द्या. या अशा प्रकारची जी चोरी करण्याचं, मत चोरीचं जे काम सुरू आहे की लोकांमध्ये संभ्रम निर्माणाचं काम सुरू आहे. तर लोक काय आता संभ्रमामध्ये जाणार नाही. लोकांनी निश्चय केलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय लेवलला, राज्य लेवलला आणि ह्या शहराच्या लेवलला जो चेहरा आहे तो चेहरा तो विकासाचा चेहरा आहे. नवी मुंबई शहराला या ठिकाणी गेली 30 वर्ष सातत्याने म्हणजे जनापर्यंत विकास कामं पोहोचवणारी किंवा त्यांच्या विकासाची काळजी घेणारी एक व्यक्ती, ती व्यक्ती म्हणजे आदरणीय गणेशजी नाईक साहेब. त्यांनी कधी कुणामध्ये भेदभाव केला नाही. मग झोपडपट्टी असेल, गावठाण असेल, गाव असेल किंवा सिडकोच्या इमारती असतील, प्रत्येकाच्या अम्युनिटीज ह्या सारख्या आहेत. प्रत्येकाचं आरोग्य, शिक्षण, पर्यावरण या संदर्भामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रश्नांमधनं संभ्रम निर्माण करायची गरज नाहीये. पॅनल आहे, पॅनलचं एक चिन्ह आहे, संपला विषय. आपल्यासारखे उच्च शिक्षित आणि आपले माजी काही लोकांना संदेश नाही, मी लोकांना एकच आवाहन करतो आणि ते कष्टकऱ्यांची वसाहत आहे. कष्टकऱ्यांना कळतं की ही लोकशाही आपल्यासाठी आहे आणि आपल्यासाठी असलेली लोकशाही आपला उपयोग करणार आहे. त्यामुळे या लोकशाहीच्या दरबारामध्ये आपला जो नेता आहे तो त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. ज्याच्यावर आपला विश्वास आहे तो जाणं गरजेचं आहे. लोक स्वतःहून ही जबाबदारी, कारण लोकांना माहिती आहे की पुढचे 5 वर्ष आम्हाला शांत झोपता येते, आमच्या मुलांना चांगली शाळा भेटते, आम्हाला रोज चांगलं पाणी भेटते, आमच्या डोक्यावरचा हंडा उतरलेला आहे, आमच्याकडे सुंदर गार्डन्स आहेत, सुंदर पर्यावरणासाठी जंगल आहे, तलाव आहेत. या सगळ्या गोष्टींची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे, जी एका माणसाला सुखकर जीवन जगण्यासाठी उपयुक्त आहे. आणि त्यामुळे लोक संभ्रम अवस्थेतही नाहीये आणि त्यांच्या मनामध्ये कुठला डाऊटही नाहीये. 15 तारखेची वाट पाहतायत. 15 तारखेला सकाळी 7 वाजता मोठ्या मोठ्या रांगा तुम्हाला मतदान केंद्रावर दिसतील. निवडून आलो त्यावेळेस काय आश्वासन दिलं नव्हतं आणि आजही काय आश्वासन देणार नाही. मी 5 पंचवार्षिक मध्ये जे काम केलेले लोकांच्या समोर आहे. आम्ही काय करणार हे सांगणार नाही, आम्ही काय केलं हे सांगणार आहे. आम्ही या ठिकाणी भाषेवर शाळा सुरू केल्या, विशेष मुलांसाठी शाळा सुरू केली, खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं,
त्यानंतर पर्यावरणामध्ये आम्ही उच्च कोटीचं काम केलं, एवढी मोठी झाडं लावून. त्यामुळे आम्ही काय केलंय, माणसाला हव्या असलेल्या मिनिमम ज्या गरजा आहेत ह्या पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. भविष्य काळामध्ये त्या मेंटेन राहाव्या याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. काहीतरी मोठं सोंग करून सांगायचं आणि अस्तित्वात काहीच नसतं. आमचं जे आहे ते वास्तव आहे आणि ते आमचं अस्तित्व आहे. थँक्यू सर.